कापसाला सध्या 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असून हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे असा आरोप करत नागपुरात सलील देशमुख यांच्या नेतृत्वात शरद पवार गटानं आंदोलन केलं। शेतकऱ्यांना किमान 14,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। कापसाला केवळ 6,000 प्रति क्विंटलचा भाव, हेच का तुमचे अच्छे दिन? कापसाला किमान 14,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळायला हवा अशी मागणी करत शरद पवार गटातर्फे नागपूरच्या संविधान चौकात महायुती सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली। तसंच कापसाची पेंढी जाळत सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यात आला। 2021 साली महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांना 12,000 प्रति क्विंटल भाव मिळवून दिला होता। मात्र आता महायुती सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना केवळ 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय। अशामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येईल आणि यामुळे किमान 14,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी मागणी सलील देशमुख यांनी केली। तीन उपमुख्यमंत्री आहे, तीन लोक आहेत त्या ठिकाणी, 3 पक्षाची सरकार आहे, पण तरीही शेतकरी बांधवाला त्या ठिकाणी आमच्या कापूस उत्पादकाला मोठ्या प्रमाणात त्याच्यात अन्याय चालू आहे आणि अधिवेशनामध्ये हे लोक बोलतात पण त्याची अंमलबजावणी कुठे होत नाही। म्हणून आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना रस्त्यावर आल्याशिवाय गत्यंतर नाही अशी मागणी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब गटांच्या माध्यमातून आहे।